तर मित्रांनो आज आहे ना सकाळी उठल्या उठल्या आपण आंघोळ वगैरे करून घेतली आणि म्हटलं आज चला मग दर्शन वगैरे घेऊ. मग काय निघालो मंदिराकडं आणि मग फायनली ना आपल्या बजरंगबलीच्या मंदिरात वगैरे आलो आणि बजरंगबलीचं दर्शन घेऊन टाकलं. आणि तुम्ही पण घ्या म्हणलं तोपर्यंत बजरंगबलीचं दर्शन वगैरे करून. मग आहे ना त्यानंतर आपल्याला जायचं होतं लाईट बिल भरायला. मग काय विद्युत बिल भरणं केंद्रात आलो आणि बिल भरणं केंद्र बघून घेतलं कुठे आणि मग आपलं बिल वगैरे भरून झालं आणि निघालो. मग आपल्याला आजीला हॉस्पिटलला घेऊन जायचं होतं हॉस्पिटलला. मग आजीच्या हॉस्पिटलसाठी आपण निघालो आणि हॉस्पिटलला आल्यावर नंतर आपल्याला लिफ्ट भेटली. मग लिफ्टने आपण आहे ना डायरेक्ट वरती आलो आणि मग काही इथं नुसतं ना नंबरवर नंबर नुसती वेटिंग करावं लागली. त्यानंतर काही वाचता येत नव्हतं पण वाचून बघितलं कारण आपल्याला टाइमपास करायला काही नव्हतं पण मोबाईलवर चार्जिंग नव्हती. त्यानंतर आपला फायनल नंबर वगैरे आला आणि बसलो मग नंबर मध्ये येऊन. आणि त्यानंतर आहे ना वरती एसी वगैरे चालू होती. पण मित्रांनो काय सांगा तुम्हाला, एवढी कशी थंड त्या एसी आपल्याला बिलकुल नाही आवडत एसी. कारण आपल्याला नाही एसीत कधी जमलंच नाही. कारण आहे ना आपल्याला नाही आवडत एसी वगैरे कारण तेवढं थंड थंड आधीच थंडीचे दिवस चालू. आणि त्यानंतर मग आजीचा दवाखाना वगैरे झाला आणि आपण निघालो घराकडे कारण घरी जाऊन आजीला गावाकडे वगैरे पण जायचं होतं लवकर. मग त्यासाठी मी न थांबता डायरेक्ट घरी आलो. आणि घरी आल्यानंतर मी स्टिंग वगैरे मला पिण्यासाठी घेतली आणि मम्मीला दूध बॅग वगैरे घेतली आणि त्यानंतर आहे ना डायरेक्ट स्वामी समर्थाच्या मंदिरामध्ये आलो दर्शन घेण्यासाठी. मग इथलं संध्याकाळचं दर्शन वगैरे आटपून आहे ना आपण निघालो मग घराकडे. आणि मंदिराच्या बाहेरच आहे ना दत्त जयंती निमित्त ना 7 दिवस आपली ज्ञानेश्वरी वाचतात. तर बघू शकता इथं किती ज्ञानेश्वरी ठेवलेलं आहे ऑलरेडी. आणि त्यानंतर बाहेर वगैरे आलो शुभमकडे आणि शुभमकडे आलं म्हटल्यावर मग गाजर खाणं तर पडतच आपल्याला. पण ते पण थोडंसं तुकडा खावं लागेल कारण ते फुकट नाही येत. आणि गाजर वगैरे खाल्लं आणि निघालो. मग मी पैठण घेतला थोडंसं काम वगैरे होतं ते करून घेतलं आणि त्यानंतर म्हटलं चला आता हॉटेलला जाऊ. मग हॉटेलकडे निघालो मी आणि हॉटेलला येऊन बघतो काय मच्छी शेटची चालू होती पूजा. म्हटलं आपलं काय करा नाही आता घ्यावं एका ठिकाणी बसून. मी बसलो इथं आणि करतो आजच्या ब्लॉगला इथंच एंड. तर मग भेटू ना उद्या नवीन अशाच ब्लॉग मध्ये. तब तक के लिए बाय बाय.